गोपाळ सोनवणे यांनी रिपब्लिकन पक्षाच्या अनेक गटांच्या नेत्यांची नावं सांगितलेली आहेत की रिपब्लिकन गटाचे नेते आलेले आहेत, मठाचे कोण आलेले आहेत का? तर एक तर चांगली गोष्ट आहे की मी नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री आहे, तर मी बघून आहे बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे आणि सर्व देशामध्ये आणि होत आहे या ठिकाणी गेल्या 6 महिन्यापासून त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि आंदोलकांची मागणी ही आहे की महाबोधी महाविहार जे आहे, अनागारिक नावाचे श्रीलंकेचे मंत्री होते आणि त्यांच्या प्रयत्नांनी ज्या ठिकाणी ज्या बोधी वृक्षाखाली गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणी ते बुद्ध मंदिर उभं करण्यात आलेलं आहे आणि बिहार सरकारचा पूर्वीच्या 26 जानेवारी 50ला घटना कालावधी झाली, पण बिहार असेंब्ली अगोदरची होती, स्वातंत्र्याच्या अगोदरची, तर त्यावेळेचा 1949चा कायदा आहे आणि त्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे हे जरी बुद्ध मंदिर असलं तरी जे ट्रस्टी आहेत 8 ट्रस्टी, त्याच्यामध्ये 4 ट्रस्टी बुद्धिस्ट असतात, 4 ट्रस्टी हिंदू असतात आणि कलेक्टर जो आहे तो कलेक्टर हिंदू असेल तर त्याचा तो अध्यक्ष असतो, अशी त्या कायद्याची रचना आहे. तर मागणी आमची अशी आहे की ज्या पद्धतीनं हिंदू धर्म असेल, मुस्लिम धर्म असेल, शीख धर्म असेल, जैन धर्म असेल, तर अशा अनेक धर्मांच्या ज्या संस्था आहेत, ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टमध्ये त्या धर्माचे लोक असतात, पण हा बौद्ध मंदिराचा जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमध्ये हिंदू लोक सुद्धा त्यामध्ये आहे. त्यामुळे मुख्य मागणी आमची अशी आहे की ते 8 ट्रस्टी बौद्ध असले पाहिजे आणि त्याचा 9वा जो जिल्हाधिकारी जो चेअरमन आहे तर त्याच्यामध्ये बदल करून त्या ठिकाणी बौद्ध व्यक्ती, बौद्ध भिक्खू किंवा बौद्ध व्यक्ती जी आहे ती त्याचा अध्यक्ष असला पाहिजे. या मागणीसाठी 14 ऑक्टोबरला बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती आणि त्यावेळेला लाखोंच्या संख्येने नागपूरच्या दीक्षाभूमीवर लोक मोठ्या संख्येने आले होते. तर त्या दिवसाचं महत्व लक्षामध्ये ठेवून आम्ही आमच्या आंदोलनाची, आमच्या रॅलीची तारीख 14 ऑक्टोबरला ठरवलेली आहे आणि या रॅलीला मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातून, मुंबईतून, ठाणे जिल्ह्यातून, कोकणातून, विदर्भातून, मराठवाड्यातून, पश्चिम महाराष्ट्रातून किंवा अनेक उत्तर महाराष्ट्रातून, सर्वच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक लाखोच्या संख्येने त्याला उपस्थित राहणार आहे आणि पोलिसांनी आमची परवानगी नाकारलेली आहे. परंतु पोलिसांची जरी परवानगी नाकारलेली असली तरी आमचा मोर्चा शांततेनं आहे. गौतम बुद्धांनी जो शांतीचा विचार दिलेला आहे त्या शांतपूर्ण असा हा मोर्चा आमचा असल्यामुळं आम्ही जो मार्च आमचा आहे हा मार्च सुरुवातीला जिजामाता उद्यान इथून आम्ही करणार होतो, परंतु आता आम्ही ती जागा बदललेली आहे आणि आता मेट्रो सिनेमा जो आहे त्या मेट्रो सिनेमा जवळ सगळ्या गाड्या तिकडे आजूबाजूला लोक आपल्याला लावतील आणि तिथून आम्ही चालत आम्ही रॅलीनी आझाद मैदानात येणार आहोत आणि त्यानंतर आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागितलेली आहे आणि सर्व बौद्ध नेते जे आहे आरपीआयच्या सगळ्या गटाचे तर नेते सोबत आहेतच आहे, पण विशेष गोष्ट ही आहे की काँग्रेस पार्टीचे नेते आमच्या सोबत बौद्ध नेते आहेत, त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे नेते आमच्या सोबत म्हणजे या आंदोलनामध्ये सोबत आहे. त्यानंतर इतरही शिवसेनेचे 2 गट आहेत, राष्ट्रवादीचे 2 गट आहेत, काँग्रेस पक्ष आहे, बीजेपी आहे. तर या सर्व पक्षाचे बौद्ध नेते या आंदोलनामध्ये सामील होणार आहे आणि संजय सिरसाट यांनाही मी फोनवर बोललेलो आहे. यांनी मोर्चामध्ये यावं असती त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. जरी मंत्री असले तरी आपली भूमिका जी आहे ती सर्वांची एकच भूमिका आहे
त्यामुळं आपण सुद्धा त्या मोर्चामध्ये यावं असे त्यांना प्रतिबंध दिलेलं आहे. आता सन्माननीय अण्णा बनसोडे आमचे उपाध्यक्ष आहेत, पण आता त्यांना मला वाटतं उपाध्यक्ष असल्यामुळं त्यांना थोडं कदाचित थोडं टिकणं अडचणीचं असेल, ते सभापती आहे. पण मंत्री पदापेक्षाही आम्ही बौद्ध नेते म्हणून सर्वांना आम्ही आवाहन केलेलं होतं आणि त्याप्रमाणे सगळेच नेते यामध्ये सामील झालेले आहेत. त्याबद्दल मी सर्व नेत्यांचा आभार व्यक्त करतो आणि याच्यामध्ये कसलाही आडेवेडे न घेता आपण जी पहिली बैठक बोलावली होती त्या बैठकीला सर्व गटाचे नेते उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि 14 तारखेला आंदोलन भव्य स्वरूपामध्ये होईल आणि त्यानंतर आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही ठरवणार आहोत आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटू. त्या महाराष्ट्रामध्ये इतर राज्यापेक्षा 90% पेक्षा जास्त लोक बौद्ध महाराष्ट्रात आहे. त्यामुळं हा महाराष्ट्रातल्या बौद्धांचा फार मोठा इमोशनलचा इश्यू आहे. त्यामुळं देवेंद्रजी फडणवीस यांनी पंतप्रधानांची आमची सगळ्यांची भेट करून द्यावी, तसं मी एकटा भेटून आलेलोच आहे. पण त्यांनी सुद्धा याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि आमचा प्रश्न सोडून देण्यासाठी मदत करावी म्हणून सगळ्या बौद्ध नेत्यांचं एक शिष्टमंडळ त्यांना 14 तारखेला वेळ मिळाली तर त्यांना वेळ मागितलेली आहे. त्या दिवशी सर्व पक्षीय बौद्ध नेत्यांचं शिष्टमंडळ हे मुख्यमंत्र्यांना भेटेल आणि त्यांच्यासोबत आम्ही या संबंधामध्ये चर्चा करणार आहोत. त्यामुळं 14 तारखेचा मोर्चा भव्य होईल, अत्यंत शांततेनं होईल आणि तो मेट्रो सिनेमापासून ही रॅली निघेल आणि ती आझाद मैदानामध्ये येणार आहे. ती सकाळी 12 वाजता बरोबर रॅली निघेल आणि आझाद मैदानामध्ये ती रॅली येईल. तर आपण सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया, फोटोग्राफर आणि प्रिंट मीडियाच्या सर्व पत्रकारांनी त्यामध्ये सहकार्य करावं अशी विनंती करतो. आणि आता आणि सर्व जनतेला आमचं अपील आहे की हा विषय जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. बौद्ध समाजाच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे आणि म्हणून आपल्याला एक तर त्या ठिकाणी बौद्ध मंदिर आहे, पण त्या बौद्ध मंदिरामध्ये पांडव काय म्हणतात 5 पांडवही त्या ठिकाणी आहे. एक तर हिंदू धर्माचा जो आहे त्याला आमचा विरोध नाही, त्याने आपला धर्म पाळावा, पण बुद्ध मंदिरामध्ये असे पांडव वगैरे आणणं बरोबर नाही असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळं जसं हिंदू धर्माच्या मंदिरामध्ये बुद्ध विधी असू शकत नाही, म्हणून आमचं म्हणणं एवढंच आहे की ते बुद्ध मंदिर आहे त्याचं पावित्र्य ठेवलं पाहिजे. आणि त्यासाठी बिहार सरकारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मी भेटलेलो आहे, त्यांच्याशी माझी अर्धा तास चर्चा झालेली आहे आणि त्यांनी यामध्ये लक्ष घालावं. इलेक्शन नंतर त्याच्यामध्ये लक्ष घालू असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळं हा प्रश्न लवकर सुटेल अशी आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे आणि बिहार असेंब्लीनी त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून हे सर्व 9 मेंबर जे आहे 9 मेंबर बुद्धिस्ट करण्याच्या संबंधाचा कायदा करावा या मागणीसाठीच हा मोर्चा आहे. आणि अनेक बौद्ध भिक्खू देशभरातले या आंदोलनामध्ये सामील झालेले आहे. बौद्ध जनता मोठ्या संख्येनं सामील झालेली आहे. अनेक जिल्ह्यामध्ये मोठे मोठे मोर्चे निघालेले आहेत आणि मुंबईचा जो मोर्चा आहे हा सर्व भव्य असा मोर्चा असेल आणि सर्व जनतेला माझं आव्हान आहे की आपण गट तट बाजूला ठेवून आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मजबूत करण्यासाठी आणि बौद्ध धर्मियांचं जे सत्तास्थान आहे ते आपल्या ताब्यामध्ये घेण्यासाठी आपण सर्वांनी सामील व्हावं अशा पद्धतीचं आव्हान आपलं सर्वांना आहे. आणि जोगेंद्र पवाडे सर आता बोलतील, 2-3 लोक बोलतील आणि नंतर मग काय आपल्याला प्रश्न विचारायचे विचारा पवाडे सर बोलतील. आता महामोदी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीच्या वतीने माननीय भाई रामदासजी आठवले यांच्या निमंत्रणावर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये तमाम पत्रकार मित्रांमध्ये हार्दिक स्वागत. बुद्धगयेचं महाबोधी महाविहार हे दुर्दैवानं बौद्धांच्या ताब्यात आहे आणि म्हणून
ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त झालं, त्यांच्या स्मरणार्थ सम्राट अशोकाने महान अशा प्रकारचं बुद्धविहार निर्माण केलं. ते केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील तमाम बौद्धांचं श्रद्धास्थान आहे. जसं ख्रिश्चनांचं व्हॅटिकन आहे, मुस्लिम समाजाचं मक्का मदिना आहे, आमच्या हिंदू बांधवांचं अयोध्या आहे. ही जी धार्मिक स्थळं आहेत त्याचप्रमाणे जगातील बौद्धांचं एकमात्र श्रद्धास्थान जिथे बुद्धत्व प्राप्त झालं, सिद्धार्थ गौतमाला, ते बुद्धविहार महाबोधी महाविहार हे मात्र भारतीय बौद्धांच्या ताब्यात नाही होती. शोकांतिका आहे. 127 वर्षापासून सातत्याने आंदोलन सुरू आहे मुक्तीसाठी, या महाविहाराच्या सुरक्षेसाठी, अस्तित्वासाठी. अनागारी गंगापालजी यांनी आंदोलन सुरू केलं. आज तर 127 वर्ष झाले, सातत्याने आंदोलन सुरूच आहे. अलीकडच्या काळामध्ये बुद्धगया या ठिकाणी भिक्षू संघाच्या वतीनं, तमाम बौद्ध संघटनांच्या वतीनं तिथे धरणं आंदोलन सुरू झालं. अजून ते सुरूच आहे. 93 दिवस झाले ते आंदोलन सुरू आहे. साधा प्रश्न आहे, इतर धर्मियांची श्रद्धास्थानं त्या धर्माकडे आहेत, धर्माचार्यांकडे आहेत, पण बौद्धांचं हे पवित्र महाविहार या बौद्धांच्या ताब्यात का असू नये, ही भूमिका आमच्या सर्वांची आहे. 14 ऑक्टोबरला आझाद मैदानावरून, मेट्रो वरून आझाद मैदानावर वेगळा मोर्चा निघणार आहे. आझाद मैदानावर या मोर्चा पोहोचेल आणि त्या ठिकाणी विराट अशा प्रकारच्या जाहीर सभेचं आयोजन आहे. ती केवळ बौद्ध विहाराच्या मुक्तीसाठी नाही तर त्याच्या संरक्षणासाठी देखील आहे. असं आठवलेजींनी सांगितलं की तिथे जी व्यवस्थापन समिती आहे, जो कायदा BT ऍक्ट, बुद्ध विहार, बुद्ध टेम्पल ऍक्ट 1949, अत्यंत चुकीचा अशा प्रकारचा हा कायदा आहे. म्हणजे भारतीय राज्यघटना अंमलात येण्यापूर्वीचा कायदा आहे. आणि राज्यघटना असं म्हणते की 26 जानेवारी 1950 राज्यघटना लागू झाली. त्यामध्ये आर्टिकल 15 मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की राज्यघटना लागू झाल्यानंतर राज्यघटनेची सुसंगत असलेले सर्व कायदे आपोआप रद्द होतील, अशा प्रकारची तरतूद आर्टिकल 15 मध्ये आहे. इतकी वर्ष होऊन देखील त्याची दखल बिहार सरकारने घेतली ना केंद्र सरकारने घेतली. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे बौद्धांचं श्रद्धास्थान, जागतिक बौद्धांचं श्रद्धास्थान, बौद्धांच्या ताब्यात त्याचं स्वामित्व, त्याचं नियंत्रण, त्याचं व्यवस्थापन, त्याची देखभाल, त्याची सुरक्षा ही सर्व भारतीय बौद्धांच्या ताब्यात मिळावी यासाठी 1949 हा BT ऍक्ट रद्द करावा आणि नवीन कायदा तयार करून भारतीय बौद्धांच्या ताब्यामध्ये हे महाविहार सोपवण्यात यावं ही आमची मागणी आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा प्रचार झालेला आहे. लक्षावधी लोक उद्याच्या मोर्चामध्ये 14 तारखेच्या मोर्चाला सहभागी होणार आहेत आणि आमचा मोर्चा शांततेने आहे. बुद्धाला मानणारी आमची मंडळी, संविधानाला मानणारी आमची मंडळी हे निश्चितपणे अत्यंत शांततेच्या मार्गाने हा मोर्चा काढेल. आणि आठवलेजी जे सांगितल्याप्रमाणे हा मोर्चाचं एक प्रतिनिधी मंडळ राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांना भेटून त्यांना विनंती करा की आपण देखील यावर लक्ष घालावं. कारण देशामध्ये जेवढी बौद्धांची संख्या आहे त्यामध्ये जवळजवळ 80-90% बौद्ध महाराष्ट्रामध्ये राहतात. त्या महाराष्ट्रातील बौद्धांचीही बाजू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीकडे सांगावी आणि बौद्धांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत करावी अशा प्रकारच्या विचारासाठी आमचे प्रतिनिधी मंडळ देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटणारच आहे. त्यांनी देशाचे प्रधानमंत्री
नरेंद्रजी मोदी साहेबांशी आमची भेट करवून द्यावी. तसे आठवले साहेब बिहारमध्ये दौरा केला, त्यांनी मी देखील दौरा केला, सर्वांनी दौरे केले, बिहारची परिस्थिती पाहिली, महाबोधी महाविहाराची परिस्थिती पाहिली. विकृतीकरण सुरू आहे. विकृतीकरण असं सुरू आहे की काल परवा बुद्ध जयंतीला बिहारचे राज्यपाल कोणते काय नाव त्याचं, आरिफ खान, बिहारचे राज्यपाल महाबोधी महाविहारात गेले आणि तिथे शिवलिंगाची पूजा केली. आरिफ मोहम्मद खान मला वाटतं बिहारचे राज्यपाल, आरिफ मोहम्मद खान हे बिहारचे राज्यपाल आहेत आणि त्यांनी तिथे जाऊन शिवलिंगाची पूजा केली. अत्यंत आक्षेपार्ह अशा प्रकारचं वर्तन त्यांनी केलेलं आहे. अशाच प्रकारचं विकृतीकरण त्या ठिकाणी सुरू आहे. अनेक प्रकारचे ते श्राद्ध आहे, पिंडदान आहे, असे संस्कार त्या ठिकाणी केले जातात जे बौद्ध धर्मामध्ये नाही मानले जात नाही, ते संस्कार केले जातात. मुख्य महाविहार टेम्पलच्या पुढे 5 मूर्त्या आहेत. 5 पहिल्यांदा पंचवर्गीय भिक्षूंना जे सिद्धार्थांनी धम्म दीक्षा दिली, धम्म सांगितला, त्या पंचवर्गीय भिक्षूंचं अगदी मेन एंट्रीच्या पुढे ते आहे. त्याला कापड झाकून तिथे पंडित पुरोहित हे 5 पांडव आहेत अशा प्रकारे बनवत, अशा प्रकारे हे विकृतीकरण सुरू आहे. हे विकृतीकरण थांबावं आणि बौद्धांचा शुद्ध विचार, समतेचा, बंधुत्वाचा, न्यायाचा, माणुसकीचा विचार भारतामध्ये जगामध्ये पोहोचावा याची भूमिका आहे. त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला न्याय पाहिजे आहे. आमचं मंदिर आम्हाला द्या, तुमचं मंदिर तुम्ही घेतलं ना, आम्ही काय विरोध केला का, आम्ही आनंदच व्यक्त केला. पण माझं ते माझं, तुझं तेही माझं, ही जी भूमिका आहे ती भूमिका आता दूर झाली पाहिजे आणि भारतीय बौद्धांना, जगातील बौद्धांना न्याय देण्यासाठी महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे. ही मागणीसाठी 14 ऑक्टोबरचा मोर्चा आहे. त्या मोर्चामध्ये लक्षावधी लोकांनी सहभागी व्हावं. अशा आणि महत्वाची गोष्ट अशी, या 14 हा जो मुक्तीचा मोर्चा जो आहे, महाविहार मुक्तीचा मोर्चा, यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता रिपब्लिकन पक्षाचे जेवढे काही लहान मोठे गट असतील, बौद्धांच्या संघटना असतील, सांस्कृतिक शैक्षणिक ज्या काही संस्था असतील, आणि महत्वाचं म्हणजे इतर रिपब्लिकन व्यतिरिक्त इतर राजकीय पक्षामध्ये जे बौद्ध नेते आहेत त्यांना ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. याचा मला आनंद वाटतो. या सर्वांच्या एकजुटीतून निश्चितपणे महाबोधी महाविहार मुक्त होईल असा आम्हाला विश्वास वाटतो. धन्यवाद. हजारो वर्षापूर्वी या देशाचे महान राजे सम्राट अशोक यांनी तथागत भगवान गौतम बुद्धाचा जो विचार आहे त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि त्यांची स्मृती कायम राहावी म्हणून बुद्धगयेमध्ये एक भव्य असं मंदिर बनवलं की ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली. अशा या पवित्र स्थळावर जगातले कोट्यावधी लोक त्या ठिकाणी येत आहेत. त्याचं नियंत्रण, त्याचं व्यवस्थापन, त्याची सुरक्षा, तिथली प्रॉपर्टी हे सगळं व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी 1949 साली बुद्ध टेम्पल ऍक्ट निर्माण केला गेला आणि त्याच्यामध्ये कवाडे सरच्या आठवले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जी 9 लोकांची कमिटी आहे त्याच्यामध्ये 4 बौद्ध, 4 हिंदू आणि तिथला कलेक्टर, गया जिल्ह्याचा कलेक्टर हा हिंदू, म्हणजे त्यांची मेजॉरिटी 5 आणि बौद्धांची 4. अशा पद्धतीनं आपण बघत असाल की सगळ्या धर्मातली मंदिरं आणि त्यांच्या ट्रस्ट ह्या त्यांच्या समुदायाच्या असतात. अपवाद या ठिकाणी फक्त बुद्ध मंदिरच आहे
आणि म्हणून आमच्या सगळ्यांची मागणी आहे की हा बुद्ध टेम्पल ऍक्ट जो राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वीचा आहे तो ऍक्ट ॲबॉलिश करावा आणि तशा पद्धतीचे इंग्रजांच्या काळातले राज्यघटनेच्या अंमलबजावणीच्या अगोदरचे सगळे जवळजवळ 3000 कायदे केंद्र सरकारने गेल्या 3 वर्षामध्ये ॲबॉलिश केलेले आहेत. फक्त त्याला अपवाद हा बुद्ध टेम्पल ऍक्टच आहे. आणि म्हणून आमची केंद्र सरकारकडे मागणी आहे, बिहार सरकारकडे मागणी आहे की त्यांनी हा कायदा तात्काळ रद्द करावा आणि त्याचबरोबर बौद्धांच्या ताब्यामध्ये हे मंदिर देण्यात यावं. यासाठी आम्ही सगळे माननीय आठवले साहेबांच्या कवाडे सर आणि आम्ही सगळेच संयुक्तपणे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. आमचा काँग्रेस पक्ष या ठिकाणी आमच्या मुंबईच्या अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड पण या ठिकाणी उपस्थित आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मोर्चाला लोक येतील. तद्वतच महाराष्ट्रातल्या तमाम बौद्धांनी आपल्या सगळ्या गट तट आणि सगळं बाजूला ठेवून या मोर्चामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन या निमित्तानं मी करत आहे. आपल्या माध्यमातून त्याला प्रसिद्धी देण्यात यावी ही विनंती. संजय डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या मुद्दा आहे तुम्ही रिपीट व्हायला लागले तेच फक्त आव्हान केलं पाहिजे. जास्त वेळ घेत नाही. सगळी माहिती आठवले साहेब कवाडे साहेबांनी सांगितली आणि हे जो निर्णय घेतला आठवले साहेबांनी की सगळ्या गटासटांना, सगळ्या आंबेडकरी संघटनांना, सगळ्या बौद्ध देशांना एकत्रित करून प्रचार करावा त्याच्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो, कौतुक करतो. लढाई आपली ही आठवले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे रिहर्सल आहे. पहिला मोर्चा मुंबईला, नंतर पाटणा आणि शेवटी दिल्ली लागेलच. कारण की पाटणामध्ये सुद्धा काही होणार नाही. गवई साहेब आमचे पिताश्री राज्यपाल होते, त्यांना काही अधिकार नाही. शेवटी अधिकार आहे तो पंतप्रधानांना. आणि मला अजूनही आठवतं की 2010 साली तत्कालीन पंतप्रधानांना मी वर्षाताई आणि अण्णा गायकवाड साहेब, एकनाथजी गायकवाड साहेब आम्ही पंतप्रधानांना भेटलो आणि ही जी हिंदू जागा आहे याच्यासाठी सर्व पक्षांची एक बैठक बोलावी. त्यांनी आमच्या स्वतःला मान दिला आणि सर्व पक्ष बैठक नंतर बोलावली. आठवले साहेबांनी त्यांना बोलावलं, ते आले होते. सुधीर मुनगंटीवार होते, सगळे होते. त्याच्यामुळे आठवले साहेब आज सत्तेत आहेत, केंद्रीय मंत्री आहेत. सर्व लवकरात लवकर पंतप्रधानांची भेट जर घडवून दिली शिष्टमंडळाला लवकर निकाल लागेल असं मला वाटतं. वर्षाताई बोलतील आता. सर्वप्रथम धन्यवाद. खरं तर संसदपासून सगळ्यापर्यंत असं मला या ठिकाणी सांगावं लागेल. कारण राष्ट्रीय संसदेमध्ये सुद्धा आम्ही हा प्रश्न मांडलेला आहे. लोकसभेमध्ये महाबोधी महाविहारचे जे आहे ते जो कायदा आहे त्या बुद्ध विहाराचा तो कायदा 1949 आहे तो रद्द केला गेला पाहिजे. आणि हे जे महाबोधी महाविहार जे आहे हे बौद्धांच्या ताब्यात दिलं गेलं पाहिजे अशी मागणी आम्ही संसदेमध्ये लावून धरली. संसदेमध्ये लोकसभेमध्ये या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी काम केलं. माझ्या बरोबर माझे इतर सहकारी वानखडे साहेब असतील, श्याम बर्वे साहेब असतील, यांनी सुद्धा त्या ठिकाणी लोकसभेच्या संसदेमध्ये हा मुद्दा मांडला. आता आम्ही सडकवर उतरतो. त्याचं कारण म्हणजे महत्वाचं आज मी बघते की या ठिकाणी महाबोधी महाविहाराची जी आहे ती कृती समिती निर्माण झालेली आंदोलन कृती समिती आणि या आंदोलन कृती समितीच्या माध्यमातून आम्ही सगळे आपल्यासमोर ही पत्रकार परिषद घेत आहोत. खरं सांगायचं झालं तर ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली आणि आमचं सातत्याने म्हणणं असं आहे की प्रत्येक धर्माचं जर बघितलं तर त्या ठिकाणी हिंदू धर्माचे मंदिरामध्ये पुजारी असतात, ख्रिश्चनामध्ये पाद्री असतात, मुस्लिमांमध्ये मौलाना असतात, शीखमध्ये त्यांच्या धर्माचे असतात. त्याच तऱ्हेने या ठिकाणी सुद्धा जे आहे ते बौद्धांना दिलं गेलं पाहिजे. आणि ही मागणी संसदेमध्ये मांडलेली आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत, रस्त्यावर ही मागणी करत आहोत. जसं आदरणीय गवई साहेबांनी सांगितलं की मागणी बिहार नंतर दिल्लीमध्ये सुद्धा मांडावी लागेल.
आम्ही बिलकुल ज्यावेळी चैत्यभूमीचा विषय होता, आदरणीय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तत्कालीन देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग जे होते त्यांच्याशी आम्ही जाऊन त्या विषयाबद्दल भेटलो होतं की भारताचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे, इंटरव्ह्यू जागा मिळाली पाहिजे. अशाच तऱ्हेने मला अपेक्षा आहे की येणाऱ्या हा जर कायदा रद्द करायचा असेल 1949 बीटी ऍक्ट, तर त्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशाच्या पंतप्रधानांना भेटावं लागेल, त्यांना सांगावं लागेल की हा कायदा रद्द केला गेला पाहिजे. त्याचबरोबर जे नितीश कुमार आहेत, जे बिहारचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना सुद्धा मला सांगणं आहे की आपण त्यांना सुद्धा एक शिष्टमंडळ जाऊन भेटून त्यासाठी आपण निवेदन घेऊ. पण आज आम्ही सगळेजण संसदेमध्ये हा मुद्दा उचललेला आहे. आता आम्ही रस्त्यावर उतरण्याचं काम करत आहोत. मेट्रो पासून जे आहे ते आझाद मैदान पर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 14 तारखेला जो आहे हा मोर्चा आहे 12 वाजता आहे आणि त्यामध्ये बहुसंख्येने सगळ्यांनी सामील व्हावं. जे जे बाबासाहेबांचे संविधान मानतात, जे जे तथागतांनी शिकवलेला प्रज्ञाशील करुणेचा धर्म मानतात, त्या सगळ्यांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं. शांततेला मानणारे आम्ही सगळे मंडळी आहे, सद्भावनेला मानणारे आम्ही सगळी मंडळी आहेत. प्रत्येक धर्माचा आम्ही सन्मान करतो कारण या देशाचे संविधान मानणारे आम्ही मंडळी. त्यामुळे प्रत्येकाने या मोर्चामध्ये सामील व्हावं असं मी या ठिकाणी सर्वांना नम्रतेचं आवाहन करते. काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी आणि या ठिकाणचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की मोठ्या संख्येने पक्षाचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहतील. मान्यवर सगळ्यांची या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करते. पत्रकार मंडळींची सुद्धा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते आणि माझ्या राजू अंचल भाई या मागे माझ्या अगोदर सर्व नेते मंडळींनी आदरणीय आठवले साहेब, जोगेंद्र कवाडे साहेब, खंडोरे साहेब, सगळ्या नेत्यांनी या मोर्चाबद्दल सांगितलं. मी जास्त वेळ घेणार नाही. आमचं एवढंच मागणं आहे की संविधानामध्ये ज्याप्रमाणे प्रत्येक धर्माच्या प्रार्थना स्थळांना, मंदिरांना त्याच्या धर्माचे लोक त्याचं व्यवस्थापन आणि त्याच्या प्रकारचे पूर्णपणे क्रिया करतात, त्याच पद्धतीने या महाविहाराचा ताबा हा बौद्ध धर्मियांच्या हातात गेला पाहिजे. तिथे बौद्ध धर्माला अनुसरून सगळी कार्य झाली पाहिजे आणि हा जो काळा कायदा आहे तो रद्द झाला पाहिजे. याच मागणीसाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. सगळ्या पक्षातील बौद्ध धर्मीय नेते एकत्र आलेले आहेत. शिवसेना पक्ष आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातून आम्ही आमच्या सगळ्या बौद्ध नेत्यांना, बौद्ध कार्यकर्त्यांना या मोर्चामध्ये सामील होण्याचं आवाहन केलंय. पण त्याचबरोबर आम्ही यातून हा आवाहन करतोय की हा आपल्या बौद्ध धर्माच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि आपली अस्मिता आणि अस्तित्व ही सगळ्यात मोठी आहे. त्यामुळे बौद्ध धर्माच्या प्रत्येक लहान थोर आया बहिणींनी, ज्येष्ठ नागरिकांनी, तरुणांनी याच्यामध्ये सहभागी व्हायचंय आणि ते सहभागी होण्याचं आव्हान आम्ही शिवसेनेतर्फे आणि या मुक्ती आंदोलनाच्या कृती समितीतर्फे आपल्या सगळ्यांच्या पत्रकार मित्रांसमोर करतोय. ते आपण प्रसिद्ध करावं ही विनंती. भाई गिरकर बीजेपीचे नेते आठवलेची सर्व मागे नेते, जसं माझ्या पूर्वी राजू वाघमारेने सांगितलं आहे की हा आमचा धर्माचा विषय आहे. या विहारामध्ये जेवढे जगामध्ये ब्रिटिश राज्य लोक गेले, जसं मुस्लिमांची मक्कामदीना आहे, सिटी आहे, त्याप्रमाणे हिंदूंची 4 धाम आहेत, त्याप्रमाणे जगातले लोक इथे नतमस्तक होण्यासाठी येतात बौद्धगयेला. आणि म्हणून आमची मागणी आहे की 1949चा जो कायदा आहे हा कायदा रद्द व्हावा आणि त्या ठिकाणी जे प्रश्न आहेत आता 4 तर ताब्यात देणं म्हणजे काय की तिथे सगळे बौद्ध प्रश्न टिकावे आणि त्याचा जो मुख्य अधिकारी असेल तोही बौद्ध असावा अशी आमची मागणी आहे. आणि म्हणून हा जो मोर्चा ठरलेला आहे ते जेवढे भारतीय जनता पार्टीमध्ये बौद्ध कार्यकर्ते आहेत तशी आमची संस्था मुंबई ही सुद्धा त्या मोर्चाला पाठिंबा देत आहे. आमचे सर्व कार्यकर्ते यामध्ये माझ्यासह सहभागी होतील अशी मी आपल्याला ग्वाही देतो. संजय बनसोडे राष्ट्रवादीचे आमदार. सर्वांना जय भीम. आदरणीय
14 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये महाबोधी महावीरा संदर्भामध्ये आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये प्रचंड असा महाबोधी महावीरा मुक्तीसाठी जो मोर्चा निघणार आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही संपूर्ण त्या ठिकाणी त्याच्या सोबत आहोत आणि महाराष्ट्रातील सर्व बौद्ध कार्यकर्ते त्या मोर्चामध्ये उपस्थित राहणार आहेत. खरं तर आता सर्व नेत्यांनी या संदर्भामध्ये सविस्तर अशी माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून मी आपल्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील बौद्ध उपासक उपासिकांना नम्र आवाहन करतो की बौद्ध विहार महाबोधी विहार हे आपल्या सर्वांचं एक जागतिक श्रद्धास्थान त्या ठिकाणी आहे आणि म्हणून हा मोर्चा ऐतिहासिक निघाला पाहिजे आणि त्याकरता आपण सर्वजण साथीने या ठिकाणी आपण उपस्थित राहिलं पाहिजे. आणि आता बोलल्याप्रमाणे की आज मुंबईमध्ये पहिला मोर्चा निघेल, त्यानंतर पटण्यामध्ये निघेल, त्यानंतर दिल्लीला सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जावं लागेल आणि कसल्याही परिस्थितीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना हे सर्व शिष्टमंडळ आणि त्यांच्याशी भेटून कसल्याही परिस्थितीमध्ये हा कायदा बौद्ध भिक्खूच्या ताब्यात त्या ठिकाणी देण्यासंदर्भामध्ये आपण प्रयत्न त्या ठिकाणी करूया. परत मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आम्ही सर्वजण याच्यामध्ये सामील आहोत असं मी या ठिकाणी जाहीर करतो.